ओके, सो हायपरबोला कंटिन्यू करतो इथे. आतापर्यंत हायपरबोलामध्ये काय झालं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की लास्ट 2-3 लेक्चर काय डिस्कशन होतं. सो एका लेक्चरमध्ये हायपरबोलाचे डिटेल्स पाहिले होते आपण, आणि गेल्या 2 लेक्चरमध्ये, सेकंड अँड थर्ड लेक्चरमध्ये आपण जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. ओके, इलिप्स आणि हायपरबोलावरती कंबाईन, इलिप्स अँड हायपरबोला याच्यावरतीचे जेई मेन्सचे 2019चे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते. पुढे हायपरबोलाचा आता कंटिन्यू करतोय आणखी. आता हा लास्ट सेशन असेल पहा हायपरबोलाचा. सॉरी, आवाज नाही येत आहे, मी चुकून म्यूट केला होता. 0 पासून स्टार्ट करतो परत अगेन. नासी हायपरबोला इथे स्टार्ट करतो आपण. स्टार्ट मीन्स बेसिकली एक लेक्चर ऑलरेडी आपण कंडक्ट केला हायपरबोलावरती, ज्या लेक्चरमध्ये बेसिक डिटेल्स आपण हायपरबोलाचे कव्हर केले होते. जस्ट एंड करायचं बाकी होतं. त्याच्यानंतर सेकंड अँड थर्ड लेक्चरमध्ये आपण जेई मेन्स 2019 चे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, इलिप्स अँड हायपरबोला याचे. आता यानंतर फोर्थ लेक्चर आपण कंडक्ट करतोय, हायपरबोलावरतीच कंडक्ट करतोय. काही मायनर डिटेल्स आणखीन बाकी आहेत, ते आपण इथे कव्हर करूया. तर पहा, मी स्टार्ट करतोय. जे काही पॉईंट्स पहिल्या एक्सप्लेनेशनमध्ये मिस झाले होते ते पॉईंट्स आपण इथे कव्हर करतो. तर हे तर डिटेल्स माहितीच आहे आपल्याला. ओके, हायपरबोलाचं समजा पॅरामेट्रिक इक्वेशन, फोकस काय असतो, डायरेक्ट्रिक्स कुठे असते, वर्टेक्स कुठे, इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला अँड ऑल, लॅटिस रेक्टम वगैरे सर्व डिटेल्स. पहा, हा एक नवीन पॉईंट आहे. पहा, रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला काय असतो माहिती का? असा हायपरबोला ज्याच्यामध्ये ए आणि बी सेम असतो, ए आणि बी सेम असतो. अशा हायपरबोलाला आपण रेक्टँग्युलर हायपरबोला बोलतो. आणि अशा हायपरबोलाच्या केसमध्ये इसेंट्रिसिटीचा व्हॅल्यू हा √2 असतो. तुम्ही पहा ना, ई स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर, हा इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला असतो हायपरबोलाच्या केसमध्ये. आता ए आणि बी जर का सेम असेल तर मी याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला पण ए स्क्वेअरच लिहितो, डिवाइड बाय ए स्क्वेअर. दॅट मीन्स 2a स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर कॅन्सल कराल तर आन्सर 2 बनणार ना. म्हणजे ई स्क्वेअर 2 बनत असेल तर इसेंट्रिसिटीचा व्हॅल्यू तुम्ही √2 क्लेम करू शकता. ओके, सो रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे असा हायपरबोला असतो ज्याचा की इसेंट्रिसिटी हा √2 असतो. थोडंसं पुढे जातो. नेक्स्ट पहा, या गोष्टी आपल्या कव्हर झाल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये. पोझिशन ऑफ अ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू हायपरबोला अँड ऑल, हे सर्व आपण डिस्कस केलं होतं असे. ओके, पहा आता या एक क्वेश्चन बद्दल डिस्कशन करून घेऊया आपण. हा तर एक नॉर्मलचा क्वेश्चन आहे समजा. आता हा वाला क्वेश्चन डिस्कस करून देतो तुम्हाला. पहा काय तर इथे असं सांगतात, 2 सर्कल्स आर गिवन सच दॅट दे नायदर इंटरसेक्ट नॉर टच इच अदर. म्हणजे हे 2 असे सर्कल्स आहेत ना की 2 इंटरसेक्ट पण नाही करत आणि टच पण नाही होत. देन आयडेंटिफाय लोकस ऑफ सेंटर ऑफ व्हेरिएबल सर्कल विच टचेस बोथ दी सर्कल्स एक्सटर्नली. या दोन्ही सर्कलला तो एक्सटर्नली टच करतो. अशा सर्कलच्या सेंटरचा लोकस आपल्याला ते विचारतात. ओके, बघा रे बाबा काय मी क्वेश्चन हवं तर परत वाचतो. 2 सर्कल्स आर गिवन सच दॅट दे नायदर इंटरसेक्ट नॉर टच इच अदर. म्हणजे हे दोघे एकमेकांना इंटरसेक्ट पण नाही करत आहे आणि टच पण नाही करत आहे. हे असे आयसोलेटेड सर्कल्स आहे. देन आयडेंटिफाय लोकस ऑफ सेंटर ऑफ व्हेरिएबल सर्कल विच टचेस बोथ दी सर्कल्स एक्सटर्नल. या दोन्ही सर्कलला एक्सटर्नली टच करणाऱ्या सर्कलचा सेंटर ते आपल्याला विचारतात. हे सर्कल तर असाही होऊ शकतो रे, एक्सटर्नली टच करणारा. खूप मोठा असा पण सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. याच्या बेसिकली सेंटरचा लोकस विचारतात ते आपल्याला. लोकस ऑफ सेंटर ऑफ दॅट व्हेरिएबल सर्कल विच इज टचिंग बोथ दिस 2 सर्कल्स एक्सटर्नली. पहा, हायपरबोलाची अशी एक प्रॉपर्टी आहे. इथे हायपरबोलाचा एक पार्ट ड्रॉ करतो, इथे सेकंड पार्ट ड्रॉ करतो हायपरबोलाचा. यामध्ये फोकस याला मी एस डॅश बोलतो, इथल्या फोकसला मी एस बोलतो, आणि एक कोणतं तरी रॅन्डम पॉईंट पी आहे. हायपरबोलाच्या केसमध्ये काय असतं माहिती का? एस डॅश पी मायनस एस पी. एस डॅश पी मायनस ऑफ एस पी. हा डिस्टन्स मायनस ऑफ हा डिस्टन्स.
हा ज्यावेळेस तुम्ही करताय ना, तुम्हाला 2a असा आन्सर येत असतं. ओके, डिफरन्स ऑफ फोकल डिस्टन्स हायपरबोलाच्या केसमध्ये 2a असतो. जसं की इलिप्सच्या केसमध्ये सम ऑफ फोकल डिस्टन्स 2a असतो, तसं हायपरबोलाच्या केसमध्ये डिफरन्स ऑफ फोकल डिस्टन्स 2a असतो, म्हणजे फिक्स असतं. नाही म्हणजे मिनिंग काय माहिती का, हायपरबोला इज बेसिकली लोकस ऑफ अ पॉइंट. हायपरबोला या पॉइंट अशा पॉइंटचा लोकस आहे की जो पॉइंट दोन फिक्स पॉइंट पासून डिस्टन्सचा डिफरन्स लाईक कॉन्स्टंट ठेवतो, अशा पॉइंटचा लोकस आहे. हायपरबोला अशा पॉइंटचा लोकस आहे जो दोन फिक्स पॉइंट पासूनचा जो डिस्टन्स आहे ना त्याचा डिफरन्स हा कॉन्स्टंट ठेवतो. असे पॉइंट्स कनेक्ट करायचे तर हायपरबोला म्हणतो. इथे पहा काय, हा काय करतोय पहा मी इथे, याला R1 बोलतो, याला R2 बोलतो. पहा परत लेट दिस बी R1, लेट दिस बी R2. बरोबर, इट्स लाईक R1 प्लस R2 और याला R बोलला त्याने. चलो R प्लस R1. तुम्हाला समजतं का, हे R प्लस R1 म्हणजे हा डिस्टन्स. म्हणजे ठीक आहे, हा डिस्टन्स म्हणजे काय रे बाबा, R प्लस R2 म्हणजे तो डिस्टन्स. R प्लस R2 मीन्स CC2. बरोबर, R प्लस R1 मीन्स CC1. ठीक आहे, हा असा पॉइंट आहे, या दोन फिक्स पॉइंट पासूनचा त्याचा जो काही डिस्टन्स आहे, हे जे काही दोन डिस्टन्सेस आहेत यांचा जर का तुम्ही डिफरन्स केला, मायनस केलं समजा, तर R1 मायनस R2 राहतो, आणि जो की कॉन्स्टंट आहे. वाय, बिकॉज हा सर्कल फिक्स आहे, हा सर्कल फिक्स आहे, दोघांचे रेडियस फिक्स आहे, त्यांचा डिफरन्स पण फिक्सच असणार. म्हणजे हा असा पॉइंट आहे की कोणत्या तरी दोन फिक्स पॉइंट पासून जो त्याचा डिस्टन्स आहे, त्याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. तर तेच ठरवतं ना इथे, हा असा पॉइंट आहे की दोन फिक्स पॉइंट पासून त्याचा जो डिस्टन्स आहे, त्याचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे. सो या पॉइंटचा जो लोकस असेल दॅट इज नथिंग बट हायपरबोला. तुम्हाला हा पॉइंट समजतोय का, त्या पॉइंटचा जो काही लोकस आहे ना, ओके, दॅट लोकस इज नथिंग बट हायपरबोला. त्या पॉइंटचा लोकस इज नथिंग बट हायपरबोला. क्लिअर आहे, पुढे जातो थोडंसं, मी रब करतो. नेक्स्ट आता हा वाला क्वेश्चन, याचं पण थोडंसं प्रॅक्टिस कराल. काय पहा, फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय, इसेंट्रिसिटी, लॅटिस रेक्टम अँड इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स ऑफ दिस हायपरबोला. म्हणजे हा वेगळ्याच टाईपचा हायपरबोला तुम्हाला इथे दिसतोय, नाही म्हणजे एकदम स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये नाही आहे. परत रिपीट करतोय, हा स्टँडर्ड फॉर्मॅटवाला हायपरबोला नाही आहे. ओके, त्याला तुम्हाला बनवायला लागेल स्टँडर्ड फॉर्मॅटवाला हायपरबोला. कंप्लीट स्क्वेअर करायला लागत असतं याच्यासाठी कंप्लीट स्क्वेअर करायला लागत असतं. काय करायला लागतं माहिती का, 9x स्क्वेअर एक्सवाल्यांचा ग्रुप बनवायचा असा. ओके, देन त्याच्यानंतर इथे मायनस पहा, त्याच्यानंतर इथे मायनस करतोय. ओके, वायवाल्यांचा पण ग्रुप बनवायचा. ओके, आणि तो कॉन्स्टंटला तिकडे टाकून द्या. तो जो कॉन्स्टंट आहे ना -144, त्याला तुम्ही तिकडे टाकून द्या राईट साईडला. आता इथे कंप्लीट स्क्वेअर तुम्हाला करायचा असतो. याच्यामध्ये पण खरं तर 9 वगैरे कॉमन केलं पाहिजे खरं तर, कारण की इथे आपलं असतं ना हायपरबोलाचं इक्वेशन, x - h होल स्क्वेअर बाय a स्क्वेअर मायनस y मायनस k होल स्क्वेअर बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1 असं करायचं असतं ना, बरोबर. याच्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट पण 1च पाहिजे असतो आपल्याला परत. मग तो पण ट्राय तुम्हाला मारायचा येते की बाबा एक्सचा कोइफिशियंट 1 असला पाहिजे. एक्सचा कोइफिशियंट किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. सो बेसिकली तुम्हाला बनवायचं असा हायपरबोला, म्हणजे लाईक तो शिफ्टवाला हायपरबोला असतो ना, शिफ्ट केलेला हायपरबोला, त्या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन बनवायचं असतं. तर पहा काय करताय, पहिले तर याला कम्प्लीट स्क्वेअर करा तुम्ही, किंवा 9 पहिले कॉमन करू शकता बरं हवं तर. थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसेल आता, मे बी 9 कॉमन कराल तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसू शकतं. ओके, बट करायचं तर शेवटी तेच आहे की कम्प्लीट स्क्वेअर काही झालं तुम्हाला लाईक बनवायचं. इथे 72x आहे, मी थोडंसं मिस केलं ॲक्च्युली, इथे 72x आहे. सो 9 जर का तुम्ही कॉमन कराल आरामात बनतं हे, x स्क्वेअर मायनस ऑफ 8x बनतो. -16 कॉमन कराल, ओके, काय बनतं रे
वाय स्क्वेअर मायनस ऑफ 6y बनतं, दॅट इज इक्वल टू 144 बनतं. ठीक आहे यार, चलो ओके. सो 9 ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 8x प्लस 16 करतो, मायनस 16 करतो, बरोबर ना. मायनस 16 ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 9 करतो, मायनस 9 करतो, आणि दॅट इज इक्वल टू 144 करतो इथे. ओके. सो बघा आता काय होतं. 9 ब्रॅकेटमध्ये हे पहा रे, एक्स मायनस ऑफ 8चा एक्स मायनस ऑफ 4चा होल स्क्वेअर बनतो. ओके. आणि हे 9 इंटू मायनस 16 जो असतो ना, तो असतो मायनस 144, जो की तिकडे बनून परत 144च बनणार आहे. हे या दोघांचं प्रोडक्ट मायनस 144 तिकडे जाऊन 144 प्लस मध्येच बनणार परत. ठीक आहे, मी म्हणलं इथे मायनस 16 ब्रॅकेटमध्ये पहा रे, वाय मायनस ऑफ 3चा होल स्क्वेअर बनणार आहे. हा. आणि हे जे मायनस दिसतं ना, हे मायनस 16 मायनस 9 इज प्लस 144, तिकडे जाऊन मायनस 144 बनतो, बरोबर. हे कॅन्सलच झाले असे. पण आता 144ने डिवाइड करा फक्त तुम्ही. 144ने डिवाइड कराल तुम्ही तर इथे तुम्हाला एक्स मायनस ऑफ 4चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 16 मिळतं, मायनस ऑफ वाय मायनस ऑफ 3चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 9 मिळतं. जर का 144ने इथे असं डिवाइड केलं तर हे 1 बनतं, इथे 9 बनतं, अँड दॅट इज इक्वल टू 1 बनणार आहे. तिकडे किती बनणार आहे? 1 बनणार आहे. सो एक्स मायनस एच होल स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, वाय मायनस के होल स्क्वेअर बाय बी स्क्वेअर, इथे हे 9 मीन्स बी स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू 1. ओके. हा असा हायपरबोला बनतो. ओके. आणि याच्यानंतर समजा जर का तुम्हाला डायरेक्ट्रिक्स वगैरे हे सर्व जर का गोष्टी काढायच्या असतील तर पहिले शिफ्ट केलेला हायपरबोला फक्त ड्रॉ करा तुम्ही. बघा काय सांगतो. हा आपला बेसिकली एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एच 4 आहे, के 3 आहे. सो 4,3 असं वरती जा कुठेतरी इथे, आणि तिथे तुम्हाला हायपरबोला ड्रॉ करायचं. तिथे हायपरबोला ड्रॉ करायचा मीन्स तिथे ओरिजिन पॉईंट करायचा, मीन्स लाईक हे ॲज इट इज इथे शिफ्ट करायचं आहे आणि हायपरबोला इथे असणार आहे मग तुमचा असा, बरोबर ना. कारण की इथे हायपरबोला असा असतो ना, इथला पॉईंट इथे शिफ्ट झाला, इथला पॉईंट इथे शिफ्ट झाला एक्झॅक्टली इथे, बरोबर. तर तुमचा हायपरबोला या पॉईंटला कन्सिडर करून इकडे असणार असा. तर हा बेसिकली ए डिस्टन्स आहे तुमच्या माहिती दिसतं, आणि ए आहे 4, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, पहिला हा पॉईंट तुम्ही मार्क करा, 3,4 आहे, मीन्स हा डिस्टन्स 3 होता नाही का, बरोबर. 3,4च आहे ना, एक मिनिट जस्ट चेक करू द्या. 4,3 आहे का, सॉरी 4,3 आहे, म्हणजे हा डिस्टन्स 4 आहे, प्लस आणखीन एक्स्ट्रा 4 जायचा आहे. म्हणजे तुम्हाला हा पॉईंट समजला पाहिजे की हा 8 आहे, बरोबर. आणि हा जितका डिस्टन्स आहे ना 3 तितकाच राहणार आहे तो. सो वर्टेक्सचा कोऑर्डिनेट 8,3 बनेल. मग तुम्हाला माहिती असतं इथून एई डिस्टन्स वरती फोकस असतो, फोकस जो असतो टोटल हा डिस्टन्स एई असतो, बरोबर. मग ए माहिती, इसेंट्रिसिटी काढायचा, आणि मग काढायचं हे डिस्टन्स किती, मग त्याच्यानुसार या पॉईंटचा कोऑर्डिनेट ठरवायचा. डायरेक्ट्रिक्स इथे असतो ए बाय ई डिस्टन्सवरती, हा ए बाय ई डिस्टन्स आहे समजा. मग इसेंट्रिसिटीचा जो काही व्हॅल्यू होतो इथे टाकून द्या तुम्ही, म्हणजे इव्हन डायरेक्ट्रिक्सचा पण इक्वेशन निघून जाईल तुम्हाला. हा टोटल 4 आहे ना, 4 प्लस समथिंग करायचं आहे, 4 प्लस हे एवढं एई करायचं, मग तो डायरेक्ट्रिक्सचा इक्वेशन बनतो असा. डायरेक्ट्रिक्स एक इकडे पण आहे, मग टोटल 4 आहे, 4 मायनस एई करायचं, थोडंसं कमी करायचं ना, मग तो वाला डायरेक्ट्रिक्स निघतो. सो बेसिकली असं सर्व काही काढू शकता तुम्ही. ओके. सो थोडंसं पुढे जातो, एक मिनिट. तर पहा आता हा एक क्वेश्चन चांगला आहे, पहा हा वाला, हा पहा बरं, हा वाला पहा. क्वेश्चन डिस्कस करून देतो, याचा PDF पण पाठवतो बरं, म्हणजे हे जे काही थोडेसे स्किप केलेले क्वेश्चन्स आहेत ते पण तुम्हाला करायचे आहेत बरं. पहा, इफ PQ इज अ डबल ऑर्डिनेट ऑफ अ हायपरबोला. यार एक हायपरबोला वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे, असा हायपरबोला ड्रॉ केला आहे सरळ साधा. PQ इज अ डबल ऑर्डिनेट. हे पहा, डबल ऑर्डिनेट म्हणजे काय असतं माहिती का, एक बेसिकली व्हर्टिकल लाईन असते, कुठे पण असू शकते ती, मग अशी हायपरबोलाच्या केसमध्ये किंवा इलिप्सच्या केसमध्ये किंवा पॅराबोलाच्या केसमध्ये. ॲक्सिसला परपेंडिक्युलरची लाईन मीन्स डबल ऑर्डिनेट, मग तो लाईन असा कुठे पण असू शकतो. ओके. सो PQ इज अ डबल ऑर्डिनेट ऑफ अ हायपरबोला सच दॅट OPQ इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. OPQ हा जो आहे ना, हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं ते क्लेम करतात. O being the center of hyperbola. ठीक आहे. फाइंड द रेंज ऑफ इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला.
यार या इसेंट्रिसिटीचा रेंज आपल्याला शोधायचा आहे. हा राईट अँगल ट्रायंगल असला पाहिजे. तर या हायपरबोलाच्या इसेंट्रिसिटीचा रेंज आपल्याला शोधायचा. ओके, पहा आता हा जो अँगल आहे ना, हा अँगल 30 डिग्री नाही. जर का तो इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे हे 60 हे 60 हे 60 मीन्स तो अर्धा अँगल 30 डिग्रीच असला पाहिजे ना, बरोबर ना. एनी रॅन्डम पॉइंट ऑन हायपरबोला इज a sec theta b tan theta पॅरामेट्रिक इक्वेशन. दिस इज a sec theta अँड दिस इज b tan theta. बरोबर ना. पहा हे a sec theta आहे आणि हा b tan theta आहे आणि हा अँगल आहे थीटा. सो द व्हॅल्यू ऑफ tan theta इज अपोजिट साइड, बरोबर, दॅट इज b tan theta डिवाइड बाय ॲडजसंट साइड दॅट इज a sec theta. आणि tan theta बोलण्याऐवजी tan 30 डिग्री बोलतो मी इथे, बिकॉज आपण हा अँगल शोधतोय. हा 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 तो 30 बोलला ना आपण, तो अँगल 30 डिग्री क्लेम केलाय ना आपण. समजतंय तुम्हाला. थोडंसं पुढे जातो. tan 30 तर 1/√3 इथे क्लेम करतो, दॅट इज इक्वल टू इथे b/a बनतो. आणि हे जर का डिव्हिजन कराल तुम्ही तर कोसेक थिटा मिळतो, कारण tan मीन्स साइन बाय कॉस, कोसेक सेक मीन्स 1/cos. कॉस कॅन्सल होतो, बस सॉरी साइन राहतो इथे, साइन राहतो फक्त साइन बाय कॉस 1/cos. कॉस कॅन्सल होतो, साइन राहतो फक्त, बरोबर. तर हे असं आहे. ओके, एक काम करा, हा इकडे टाकतो, म्हणजे 1 डिवाइड बाय कोसेक, 1 बाय साइन मीन्स कोसेक थिटा इज इक्वल टू √3 तिकडे जातो. सो √3 इंटू b/a असं बनतो. ठीक आहे, ठीक आहे. एक काम करा, कोसेक स्क्वेअर थिटा काय बनणार, 3b² असं बनणार. नाही पण हे पाहिजेच कशासाठी, तर ते आपल्याला इसेंट्रिसिटीचा रेंज विचारतात ना. तर इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. इसेंट्रिसिटी मीन्स a² + b² डिवाइड बाय a². सो याचा आपला इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला असला पाहिजे. हायपरबोलाच्या केसमधला हा इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आहे, बरोबर. नाही पण जर का सेपरेट डिवाइड कराल तुम्ही तर हे a² बाय a² तर 1 बनणार, प्लस b² बाय a² राहतो. अरे भाई बट b² बाय a² तर cos² 3 आहे, cos² थीटा बाय 3 आहे. हे समजलं का तुम्हाला. बरोबर. आता ते तुम्हाला इसेंट्रिसिटीचा जर का रेंज विचारत असतील, इसेंट्रिसिटीचा मिनिमम व्हॅल्यू तेव्हा येतो जेव्हा हा मिनिमम असेल, आणि कोसेकचा मिनिमम व्हॅल्यू हा 1 असतो. 1 तुमची माहिती असतं, बरोबर ना. कोसेकचा मिनिमम व्हॅल्यू 1, मॅक्सिमम व्हॅल्यू इन्फिनिटी. साइनच्या उलटा असतो ना कोसेक. सो द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा इज नथिंग बट 1. सो इथे जर का तुम्ही 1 टाकाल तर हे 4/3 बनतं, म्हणजे इसेंट्रिसिटीच्या स्क्वेअरचा मिनिमम व्हॅल्यू 4/3 बनतो, मॅक्सिमम तर इन्फिनिटी बनतो. सो इसेंट्रिसिटीचा व्हॅल्यू 2/√3 बनतो. पहा, मिनिमम व्हॅल्यू 2/√3, मॅक्सिमम व्हॅल्यू काही होऊ शकतो, इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. अच्छा, माईक चालू आहे का कोणाचा बाबा, माईक ऑफ कराल बरं. ठीक आहे, ठीक आहे, समजलं तुम्हाला. हे इसेंट्रिसिटीचा मॅक्सिमम व्हॅल्यू कुठेही जाऊ शकतो, तो काही लाईक लिमिट नाही त्याला शेवटी. पहा, हायपरबोलाचा कंडिशन ऑफ टॅन्जन्सी ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये झाला होता आपला. ओके, कंडिशन ऑफ टॅन्जन्सी जस्ट परत एक वेळेस मी नोट करून देतो तुम्हाला. कंडिशन ऑफ टॅन्जन्सी काय असतं हायपरबोलाच्या केसमध्ये. हायपरबोलाचं इक्वेशन जो काही असेल असं x² बाय a² मायनस ऑफ y² बाय b² इज इक्वल टू 1 इज द इक्वेशन ऑफ हायपरबोला. आणि समजा y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू वॉट, mx प्लस c. हा लाईन जर का हायपरबोलाला टँजंट आहे लाईक असं पाहिजे असेल आपल्याला, इन दॅट केस c हॅज टू बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ a² m² मायनस ऑफ b². हे असं असलं पाहिजे. सो y इज इक्वल टू mx, c ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस
ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर असं असेल तर तो लाईन हायपरबोलाला बेसिकली टँजंट असतो. इथे दिलं पाहतो कंडिशन ऑफ टँजन्सी. ओके, पुढे आता याच्यामध्ये पण डायरेक्टर सर्कलचा कॉन्सेप्ट आहे. आता एक काम करतो मी, या लाईनला असं लिहितोय पहा. समजा आउटसाइड पॉईंट पासून जर का टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असेल, आउटसाइड पॉईंट पासून जर का तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचं असेल हायपरबोलाला, आउटसाइड पॉईंट पासून जर का टँजंट ड्रॉ करायचं असेल, परत तेच आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इज y इज इक्वल टू mx प्लस और मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. हे बघा, हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर माहिती असतं. बरं, हे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर नोन आहेत आपल्याला, माहित नाही तो फक्त एम आहे स्लोप. बट स्लोप तर आपल्याला फाइंड करायचं. तुम्ही म्हणणार कसं काय फाइंड करणार? हा जो पॉईंट आहे ना, काहीतरी सांगतील ना ते आउटसाइड पॉईंट, कोणता तरी पॉईंट तुम्हाला दिलेला असतो 2,4. 2,4 टाकून द्या ना इथे. एक्स जागी 2 टाका, वाय जागी 4 टाका. हा कम्प्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ एम. बघा ना, ए आणि बी ऑलरेडी माहिती आहेत. एक्स आणि वाय आता तुम्ही टाकताय तर एम मधलाच तो इक्वेशन बनेल ना फक्त. मग त्याला सॉल्व्ह कराल तर यू विल गेट व्हॅल्यू ऑफ एम. मे बी एमच्या 2 व्हॅल्यू येतील. एक एमची व्हॅल्यू ठेवाल तर हा टँजंट येईल, दुसरा एमचा व्हॅल्यू ठेवाल तर हा टँजंट येईल. बरोबर? किंवा एक एमचा व्हॅल्यू टाकाल तर प्लस और मायनस केल्यामुळे 2 टँजंट येतात, त्यातली एकच टँजंट व्हॅलिड आहे. एक्झॅक्टली अशा स्लोपवाली इथे पण एक टँजंट असेल आणि इथे पण एक टँजंट असेल. बट या पॉईंट मधून कोणती टँजंट पास होते ते फाइंड करायचं. म्हणजे हा पॉईंट परत सबस्टिट्यूट करून पण बघायचं असतं तुम्हाला की कोणाला सॅटिस्फाय करतो, तो टँजंट व्हॅलिड टँजंट आहे. एमचा दुसरा व्हॅल्यू टाकाल ना इथे तरी पण प्लस और मायनस म्हणून 2 टँजंट निघतात. मग समजा एक अशी टँजंट निघाली ना हायपरबोलाला, तर एक दुसरी अशी टँजंट निघते हायपरबोला. समजलं काय? मग तेच मी परत सांगतो तुम्हाला की 2 टँजंट जे आहेत त्यातला या पॉइंटला जो सॅटिस्फाय करतो तो टँजंट आपल्याला पाहिजे, तो टँजंट आपल्याला पाहिजे असं असतं. याच्यानंतर पण एक डायरेक्टर सर्कलचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे असे काही पॉइंट्स जिथून तुम्ही टँजंट ड्रॉ कराल ना हायपरबोलाला, की ते टँजंट परपेंडिक्युलर असले पाहिजे एकमेकांना. असे खूप सारे पॉइंट्स जर का कनेक्ट कराल तर तुम्हाला एक कर्व बनतो आणि त्या कर्वला आपण डायरेक्टर सर्कल बोलत असतो. कुणाला आठवतं पॅराबोलाच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल कोण आहे? पॅराबोलाच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल हा डायरेक्ट्रिक्स होता. म्हणजे डायरेक्ट्रिक्सवरतून टँजंट काढलं की ते एकमेकांना परपेंडिक्युलर होतं. सर्कलच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल एक असा सर्कल असतो की ज्याचा रेडियस हे √2 टाइम्स असतं ओरिजिनल सर्कलच्या. मग या सर्कलवरतून कसा जरी टँजंट काढला तर एकमेकांना तो परपेंडिक्युलर असतो. इलिप्सच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल हा बेसिकली एक सर्कलच असतो अगेन. ओके, जसं की बेसिकली इक्वेशन, त्या सर्कलचं इक्वेशन हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतं. की या सर्कलवरतून कसाही टँजंट ड्रॉ करा दोन, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग सिमिलरली हायपरबोलाच्या केसमध्ये डायरेक्टर सर्कल हा एक असा सर्कल असतो की ज्याचं इक्वेशन हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतं. काय असतं? ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर असतं. या सर्कलवरतून कोणत्याही पॉईंटवरतून तुम्ही 2 टँजंट जर का ड्रॉ कराल ना, ते दोन्ही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सर्कलवरतून कोणताही पॉईंट घ्या, हायपरबोलाला 2 टँजंट ड्रॉ करा, ते दोन्ही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. अशा सेट ऑफ पॉइंट्सला बेसिकली आपण डायरेक्टर सर्कल बोलतो. अँड इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल इन केस ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इज इक्वल टू काय? ए स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. ओके, पहा पुढे जातोय. इक्वेशन ऑफ टँजंट पहा आता. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट x1 आयॉन हे ऑलरेडी झालं होतं खरं तर, बट स्टील परत एकदा सांगतोय पहा. हायपरबोलाचं इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 ना. तर टँजंटचं इक्वेशन हे असं असतं पहा, x1 बाय ए स्क्वेअर मायनस y1 बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1 लिहू शकता किंवा तो -1 इकडे आणू शकतो आणि इज इक्वल टू 0 लिहू शकतो. काही नाही, एक्स स्क्वेअरच्या जागी x1, वाय स्क्वेअरच्या जागी y1 आणि इज इक्वल टू 1 लिहिलं तरी चालतं पुढे जाऊन.
फक्त एवढं समजून घ्या की बेसिकली हे इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉइंट आहे, म्हणजे हायपरबोलाच्या वरतीचा पॉईंट दिला पाहिजे, हायपरबोला वरतीचा पॉईंट दिला पाहिजे x1 y1, तर मग हा टँजंटचा इक्वेशन व्हॅलिड आहे. बाहेरचा पॉईंट दिला आणि याच्यामध्ये जर का तुम्ही टाकलं तर मग नाही येणार. हायपरबोला वरतीचा पॉईंट असेल आणि या इक्वेशनमध्ये टाकला, समजा x1 y1 च्या जागी तो पॉईंट टाकला, तर मग तुम्हाला हा टँजंट मिळून जातो. तो पॉईंट बेसिकली हायपरबोला वरतीचा पॉईंट असला पाहिजे. इव्हन इक्वेशन ऑफ टँजंट पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये, बिकॉज पॅरामेट्रिक फॉर्म हायपरबोलाचा असा असतो a sec थीटा b tan थीटा. मग एक पहा ना, x1 जागी a sec थीटा आणि y1 जागी b tan थीटा जर का टाकला, होऊन जाईल तुमचं काम, निघून जातो इक्वेशन, टँजंटचं इक्वेशन. ओके, जो की या फॉर्मॅटमध्ये बनतोय. ओके, यानंतर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, पेअर ऑफ टँजंट. हे पण एक पॉईंट आहे पहा लक्षात ठेवण्यासारखा. बघा काय, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ टँजंट फ्रॉम पॉईंट x1 y1. म्हणजे जर का तुम्ही हायपरबोला असं ड्रॉ कराल आणि एक बाहेरचा आउटसाइडवाला पॉईंट आहे x1 y1, इथून जर का तुम्ही दोन टँजंट ड्रॉ कराल हायपरबोलाला, असा एक टँजंट, असा एक टँजंट. ओके, तर हे जे दोन टँजंट तुम्हाला दिसत आहेत ना, या दोन टँजंट्स, ओके, चा प्रोडक्ट म्हणजे पेअर ऑफ टँजंट. या टँजंटचं इक्वेशन इंटू या टँजंटचं इक्वेशन. समजा या टँजंटचं इक्वेशन x प्लस वाय मायनस 1 इज इक्वल टू 0 अशाच फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तिकडे 0 पाहिजे. आणि या टँजंटचं इक्वेशन 2x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 असं असेल, तर या दोघांचं प्रोडक्ट करायचं असतो डायरेक्टली. पेअर ऑफ टँजंट मीन्स फर्स्ट टँजंट देन सेकंड टँजंट. या दोघांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0 करायचं, याला बोलतो आपण पेअर ऑफ टँजंट. सो हायपरबोलाच्या केसमध्ये पेअर ऑफ टँजंट जो असतो ना, पेअर ऑफ टँजंट, तर त्याचं इक्वेशन इज गिवन बाय, हे बघा, हे इथे, हे इलिप्सच्या केसमध्ये पण असतं असं, t² इज इक्वल टू ss1. t² काय असतो सांगतो मी तुम्हाला. हायपरबोलाचा जो टँजंट असतं ना, टँजंट ॲट पॉईंट, त्याचं इक्वेशन येतो आणि त्याचा स्क्वेअर करायचं आहे. ss1 मीन्स s म्हणजे हायपरबोलाचं इक्वेशन डायरेक्टली, सरळ सरळ. S1 म्हणजे काय माहिती का, हायपरबोलाचंच इक्वेशन, बट त्याच्यामध्ये x आणि y बेसिकली तो पॉईंट टाकलेला असतो आपण, तो आउटसाइडवाला पॉईंट, तो पॉईंट टाकायचा असतो इथं. सो याला बोलतो आपण पेअर ऑफ टँजंट. ओके, दिस पेअर ऑफ टँजंट, दोन टँजंटच्या इक्वेशनचं प्रोडक्ट इज नथिंग बट पेअर ऑफ टँजंट. ओके, चलो पाहून घ्या. आता पहा, असिम्पटोट्स ऑफ हायपरबोला. आता हा कॉन्सेप्ट आतापर्यंत ठीक आहे सर्व. ज्या स्पीडनी हे सांगितलं जातं त्या स्पीडनी लक्षात ठेवणे होईल नाही होईल माहीत नाही, पण व्हिडिओ डबल ट्रिपल पाहून याचे नोट्स काढून लक्षात ठेवले पाहिजे. ओके, आता हे असिम्पटोट्स काय असतात तर पहा सांगतो. टँजंट ॲट इन्फिनिटी इज कॉल्ड एज असिम्पटोट. हा जो हायपरबोला तुम्हाला दिसतो इथं, बरोबर, ठीक आहे. इन्फिनिटीला जाऊन टँजंट ड्रॉ करणे इज नथिंग बट असिम्पटोट्स. आता इथे टच होतोय हा असं दिसतोय, बट ऍक्च्युली तुम्हाला समजतं ना हे कुठे टच होतोय. हे बघा ना इथे, एक मिनिट, इथे पहा ना, हा जो टँजंट आहे, हा टँजंट आहे, कुठे इन्फिनिटीला जाऊन टच होतं. तुम्ही बघा ना हायपरबोला इथे, जस्ट इथे एक हायपरबोला मी ड्रॉ केलं, नीट बघा काय. आता इथे मी हायपरबोला ड्रॉ केलेला आहे खरा, आणि याचा जो असिम्पटोट आहे मीन्स टँजंट ॲट इन्फिनिटी आहे,
तो मला जर असा ड्रॉ करायला लागेल. इथे टच होतोय असं दिसतंय, मला थोडंसं चेंज करायला लागेल. थांबा, हायपरबोला जरा चेंज करतो चला. ओके, एकच मिनिट. काय चेंज करून पण तसंच नको यायला, तसंच येणार आहे तो. काय देव जाणे. बघूया, जरा ट्राय मारूया आता काय होतं. पहा, जरा गणतोय, बट समजून घ्या चला. तो इन्फिनिटीला जाऊन टच होतो, इन्फिनिटीला जाऊन टच होतो. इकडे बघा, इन्फिनिटीला, खाली इन्फिनिटीला जाऊन टच होतो तो, बरोबर. अशा टँजंटला आपण असिम्प्टोट्स ऑफ हायपरबोला, असं एक टँजंट नाही, असं दोन टँजंट, इकडे पण तर एक असेलच ना असा टँजंट. अरे बट सर्वात मेन जो पॉइंट होता ना, तो मी इथे डायग्राम मध्ये मिस केला, की तो जो असिम्प्टोट असतो तो ओरिजिन मधून पास होत असतो. तो सर्वात महत्वाचा, बरोबर. कुठून पास होतो तो? ओरिजिन मधून पास झाला पाहिजे तो. डायग्राम थोडंसं ऍडजस्ट कराल प्लीज, डायग्राम इतकं व्यवस्थित नाहीये. आता असिम्प्टोटला मॅच होणारा हायपरबोला ड्रॉ करतो, तेच माझ्याकडे सोल्युशन आहे फक्त आता. ओके, तर या असिम्प्टोटला मॅच होणारा असा हायपरबोला मी ड्रॉ करतो इथे. ठीक आहे, तर हे असं आहे. ठीक आहे, आता पहा काय करतोय. इकडे पण एक असेलच असा आहे असिम्प्टोट, नाही का. एकच ड्रॉ करतो बघा असिम्प्टोट, जास्त दोन दोन नको करायला. आता असिम्प्टोटचं इक्वेशन काय असतं, पेअर ऑफ असिम्प्टोटचं इक्वेशन काय असतं ते थोडंसं डिस्कस करूया आपण. असिम्प्टोटच्या इक्वेशन वरती जाऊया पहिले, नाही का, यार काय असेल त्याचं इक्वेशन. तर त्यासाठी ना एक टचिंग पॉईंटचा कॉन्सेप्ट आहे, पहा एक्सप्लेन करतो, एकच मिनिट. आपल्याला माहिती, कोणताही टँजंटचं इक्वेशन इज गिवन बाय y इज इक्वल टू mx प्लस और मायनस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर m स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, कोणत्याही टँजंटचं इक्वेशन असं असतो. आणि तुमच्या माहितीच तो हा एक पॉईंट थोडंसं तुम्ही लिहून घ्या, की हायपरबोलाला जर का ही लाईन कोणती y इज इक्वल टू mx प्लस c वाली लाईन जर का टँजंट असेल, इन दॅट केस तो जो सीचा व्हॅल्यू हा असा असतो मान्य आहे, पण तो जो टचिंग पॉईंट असतो ना, टचिंग पॉईंट, दॅट टचिंग पॉईंट इज गिवन बाय प्लस और मायनस a स्क्वेअर m बाय c कॉमा b स्क्वेअर बाय c. तो जो टचिंग पॉईंट आहे ना, टचिंग पॉईंट, तो यार हा असा असतो. इथे पण प्लस और मायनस असतं, दोन्ही ठिकाणी प्लस और मायनस असतं. नाही, हे कसं काय सांगतो मी तुम्हाला, बिकॉज एमची व्हॅल्यू जर का समजा तुम्ही 1 टाकली, म्हणजे 1 स्लोप असलेला टँजंट कुठे टच होतो असं ज्यावेळेस तुम्ही विचारता, तर 1 स्लोप असलेला टँजंट हा पण आहे आणि 1 स्लोप असलेला टँजंट इकडे पण असेल ना खाली, तर दुसऱ्या पार्टला. मग टचिंग पॉईंट तर इथे पण येईल, टचिंग पॉईंट इथे पण येईल. सो असे दोन टचिंग पॉईंट येत असतात. सो प्लस और मायनस तो सिग्निफिकन्स आहे, दोन टचिंग पॉईंट आहेत असे. बघा, y इज इक्वल टू mx प्लस c, सीचं व्हॅल्यू हे असं असतं हायपरबोलाच्या केसमध्ये. इलिप्स असेल तर इथे प्लस असतं. दोन्ही केसमध्ये कुठे ना कुठे टच होतच असतो ना तो. इलिप्सला कुठेतरी टच होतो, हायपरबोलाला कुठेतरी टच होणारच ना तो टँजंट. तर मग जिथे कुठे टच होतो ना तो, तर तो टचिंग पॉईंट पण तुम्हाला पाठ करायचा इथे. हायपरबोलाचा हा टचिंग पॉईंट आहे, इलिप्सचा पण टचिंग पॉईंट असतो, सर्कलचा पण टचिंग पॉईंट असतो, जसं पॅराबोलाचा पण टचिंग पॉईंट होता. मग तुम्ही जो आता टेबल ड्रॉ करणार आहेत ना, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, सर्कल वगैरे सर्व, त्या टेबलमध्ये तो टचिंग पॉईंट पण आणा. ओके, चलो आता सांगायचं काय मला, की यार इन्फिनिटीला जर का टच व्हायचं असेल तर सी हॅज टू बी 0. टचिंग पॉईंट जर का इन्फिनिटी पाहिजे असेल तर एक्स कॉर्डिनेट शुड बी, सॉरी चुकी केली. सी हा बरोबर, सी हॅज टू बी 0. सी जर का 0 ठेवला तर एनिथिंग डिवाइड बाय 0 इट विल बिकम इन्फिनिटी. बरोबर ना, समजलं तुम्हाला? बाबा सीला तुम्हाला 0 ठेवायला लागेल.
आणि बघा आपला सीचा व्हॅल्यू काय होता. सीचा व्हॅल्यू होता ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आपला सीचा व्हॅल्यू होता. याला 0 ठेवायला लागेल. करा स्क्वेअर दोन्ही साईडला. ए स्क्वेअर एम स्क्वेअर इज टू बी स्क्वेअर. सिम्पल. अरे म्हणजे एम स्क्वेअरचा व्हॅल्यू बी स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. म्हणजे एमचा व्हॅल्यू इज प्लस और मायनस बी बाय ए. एमचा व्हॅल्यू इज प्लस और मायनस बी बाय ए. मग या लाईनचा स्लोप किंवा या लाईनचा इक्वेशन इज वाय इज इक्वल टू एम एक्स ना, कारण की ओरिजिन म्हणून पास होतो. सो सी तर 0च आहे. एम एक्स स्लोप समजतं. वाय इज टू बी बाय ए इंटू एक्स हो, तो या लाईनचा इक्वेशन असेल. आणि हा जो लाईन आहे ना, हा दुसरा लाईन, तर या दुसऱ्या लाईनचा म्हणजे दुसरा ॲसिम्प्टोट जो की टँजंट आहे. आता डायग्राम इतकं व्यवस्थित ड्रॉ नाही केलं, बट समजून घ्या. मग या दुसऱ्या टँजंटचं इक्वेशन वाय इज टू मायनस ऑफ बी बाय ए इंटू एक्स असणार आहे, कारण की स्लोप इज प्लस और मायनस आहे. प्लस यूज केला तर एक टँजंट येतो, मायनस यूज केला तर दुसरा टँजंट येतो. तुम्हाला इथे इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे पहा. तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की तो जो टँजंट असतो, टँजंट हायपरबोलाचा टँजंट चा जो टचिंग पॉईंट असतो, त्या टचिंग पॉईंट इज गिवन बाय धिस इक्वेशन. याचं प्रूफ मी बहुतेक इलिप्स का पॅराबोलामध्ये सांगितलं होतं की तो टचिंग पॉईंट कसा काढायचा असतो. सेम प्रूफ जर का इथे यूज कराल पॅटर्न, तुम्हाला त्याचं प्रूफ मिळून जाईल. सेम प्रोसिजर इथे अप्लाय कराल तर तो कसा आला पॉईंट हे तुम्हाला मिळून जाईल. ओके, मी हे रब करतोय. मला माहिती फर्स्ट अटेम्प्टमध्ये डेफिनेटली ते समजलं नसेल, कदाचित थोडंसं गेलं असेल कदाचित बाउन्सर. पण रिक्वेस्ट तेच आहे परत की व्हिडिओ परत पाहायचा आहे तुम्हाला आणि नोट्स काढते वेळी थोडंसं व्यवस्थित करायचं, तुमचं होऊन जाईल काम. आता मी इथे काय करतोय पहा की या असिम्प्टोटचं इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. वाय इज इक्वल टू लाईक बी बाय ए इंटू एक्स, बरोबर ना. म्हणजे वाय मायनस ऑफ बी बाय ए इंटू एक्स. किंवा असं करा ना, एक काम करा, ए वाय करा, ए वाय मायनस ऑफ बी एक्स इक्वल टू 0 करा. ठीक आहे. आणि या टँजंटचं पण इक्वेशन समजलं पाहिजे तुम्हाला. वाय इज इक्वल टू मायनस बी बाय ए इंटू एक्स करा. म्हणजे हा ए इकडे जाईल, ए वाय प्लस बी एक्स करा, नाही का. म्हणजे ए वाय प्लस बी एक्स असं करू शकतो तुम्ही. अँड दॅट इज इक्वल टू 0 करा. हा तर दुसऱ्या टँजंटचं इक्वेशन बनेल. आणि मग या दोघा टँजंटचं इक्वेशन या दोघांना ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय कराल, समजतं, या दोघांना ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय कराल, बघा ना, ए मायनस बी ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर बी स्क्वेअरने जर का तुम्ही डिवाइड करायला ना दोघांना, पहा परत सांगतो, ए स्क्वेअर बी स्क्वेअरने जर का डिवाइड कराल, ए स्क्वेअर कॅन्सल होईल, बी स्क्वेअर कॅन्सल होईल, वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनेल. परत वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनेल. याच्यातून तुम्ही मायनस साईन कॉमन करू शकता. तो मायनस साईन 0 सोबत गेला तर 0च होतो. मायनस साईन कॉमन केलं तर हे फ्लिप होतं. म्हणजे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 बनणार आहे. तो कोणाचं इक्वेशन आहे रे? हा कोणाचं इक्वेशन आहे? कोणी सांगेल का मला चॅट बॉक्स होती, समजलं असेल तर. तो कोणाचं इक्वेशन आहे बाबा? हा स्पीड तुम्ही मॅच करू शकताय का? प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा तो कोणाचं इक्वेशन आहे. हे आत्ता कोणाचं इक्वेशन काढला? मला बस एवढं सांगा की स्पीड मॅच होतोय का. होत असेल तर सांगा तो कोणाचं इक्वेशन काढलाय मी आता. विषय जरा गंभीर दिसतोय. अरे यार, अद्वैत फडके म्हणतो सर्कलचं इक्वेशन काढलंय. नाही रे भाऊ, नाही, सर्कलचं इक्वेशन नाही. हा टेन्शन दिला आता तुम्हाला सर्कलचं इक्वेशन म्हणून. सिद्धी म्हणते हायपरबोलाचं इक्वेशन काढला, मयूर म्हणतो हायपरबोलाचं इक्वेशन काढला. अरे लय अवघड आहे. जर का तुम्ही असे आन्सर्स द्याल ना, कधी कधी मला डाऊटच येतो की मी जे शिकवतोय ते तुम्हाला खरंच समजत आहे की नाही. सांगा मला, कोणीतरी एकाने सांगा आन्सर याचं. सोहम म्हणतो इलिप्स इक्वेशन, चिन्मय पण म्हणते इलिप्स इक्वेशन. कसं काय रे, कसं काय? दीक्षा सांगते बरोबर. म्हणजे अख्खा आर्टिकल शिकवला आणि तुम्ही म्हणताय की काय आता इलिप्स इक्वेशन तसं थोडी नसतं. इलिप्स इक्वेशन एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 असतं. मायनस कुठून आला?
आणि इथे इज इक्वल टू 1 नाही, इज इक्वल टू 0 आहे. मी परत सांगतोय, उगाच टाइम वेस्ट नका करू हे सेशन अटेंड करून. हे सेशन अटेंड करून उगाच टाइम वेस्ट प्लीज नका करू. कम्प्लिटली टाइम वेस्ट आहे. म्हणजे ऑलरेडी खूप साऱ्या शिकवलेल्या गोष्टी आहेत, त्याआधी व्यवस्थित करा. हे पण गरजेचं नाही ना की प्रत्येकाने जेही केलंच पाहिजे. काय गरजेचं ते? ज्यांना स्पीड मॅच होतो त्यांनी केलं पाहिजे. ज्यांचा अभ्यास थोडा चांगला आहे त्यांनी करा. उगाच नका टाइम वेस्ट करू. मला 2-3 स्टुडंटला पण शिकवायला काहीही प्रॉब्लेम नाही, आधीच सांगतो मी तुम्हाला. ओके, आरामात शिकू शकतो मी. दोन जरी स्टुडंट्स असतील बस, शिकवेन त्यांना मी. असं पण नॉर्मल लेक्चरमध्ये तर असंच ना, 150-160 रेग्युलरच्या बॅचमध्ये इतके स्टुडंट्स असतातच. सो इथे 2 जरी मुलं असतील तरी काही प्रॉब्लेम नाहीच आहे मला शिकवायला. पण उगाच म्हणजे तुमचा टाइम वेस्ट होत असेल, काही शिकायलाच नसेल मिळत, तर नका करू प्लीज. काय सांगणार आता मी, सांगा. हे बाबा हे पेअर ऑफ टँजंटचं इक्वेशन आहे. ही एक टँजंट घेतली होती, ही एक टँजंट घेतली होती, त्याला असं लिहिलं. दुसरी टँजंट घेतली, या 2 टँजंटचा प्रोडक्ट केला, असा आला प्रोडक्ट. a² b² डिवाइड केला, 2 टँजंटचा प्रोडक्ट होता तो, म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. पेअर ऑफ टँजंटचं इक्वेशन आहे ते. नाही पण तुम्हाला असं वाटतं मग की सर आम्हाला समजतं त्या स्पीडने शिकवा, मग त्या स्पीडने तर जेही तर होणार नाहीये. ठीक आहे ना, चलो जाऊ दे. स्लोप आहे -b/, +or-b/, हा त्या टँजंटचा स्लोप आहे. अँगल बिटवीन टँजंट, हे बघा दोन्ही टँजंटचे स्लोप माहिती आहेत, एकाचा प्लस एकाचा मायनस. अँगल बिटवीन 2 लाईन्सचा फॉर्म्युला अप्लाय करा, हा रिझल्ट येतो तुम्हाला. रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या केसमध्ये असे आहेत मला 2 टँजंट. म्हणणार कसं काय? अबे रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या केसमध्ये बी आणि ए सेम असतो, म्हणजे कट होऊन 1 बनतं, म्हणजे +or-1 स्लोप आहे. ओरिजिन मधून पास होत आहे, म्हणजे एक लाईन y x असेल, एक लाईन y -x असेल, असेच बनणार ना. आणि जर का तुम्ही बघाल तर याचा स्लोप अँगल ऑफ इन्क्लिनेशन 45 आहे, याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन -45, या दोघांमध्ये अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या केसमध्ये पेअर ऑफ असिम्प्टोट्स किंवा असिम्प्टोट्स जे असतात ना, ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, असं त्याचा मिनिंग आहे. बरोबर? ठीक आहे, चलो ओके. घेतो आता हा क्वेश्चन घेतो पहा. फाइंड व्हॅल्यू ऑफ m फॉर विच, हे जे काही दिसतं तुम्हाला, इज टँजंट टू दी हायपरबोला. ही लाईन या हायपरबोलाला टँजंट आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ m फॉर विच दिस लाईन इज टँजंट टू दिस हायपरबोला. बाबा y = mx + c बरोबर आहे, बरोबर ना. y = mx + c आहे. ही लाईन जर का x² / 100 -y² / 49 = 1, ही लाईन जर का या हायपरबोलाला टँजंट पाहिजे असेल, तर अशा केसमध्ये ते विचारतं एमचा व्हॅल्यू काय असला पाहिजे. आपल्याला माहिती, ही लाईन जर का हायपरबोलाला या हायपरबोला टँजंट असेल, दॅट मीन्स c हॅज टू बी √(a²) m² - b² असा असायला हवा. मान्य तुम्हाला? हे करा, मग स्क्वेअर करा आणि एमचा व्हॅल्यू शोधा, मिळून जाईल ऑटोमॅटिकली एमचा व्हॅल्यू. करण्यासारखं पण क्वेश्चन नाही खरं तर. ठीक आहे, पुढे जातो. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स टू दी कर्व. हा एक कर्व आहे, हा सॉरी. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट्स टू दी कर्व विच आर पॅरलल टू दिस लाईन. हे पहा, या लाईन मधून स्लोप काढायचा. तुम्हाला माहिती आहे हायपरबोला आहे. हायपरबोलाच्या केसमध्ये टँजंटचं इक्वेशन इज गिव्हन बाय y = mx +or- √(a² m² - b². हा टँजंटचा इक्वेशन असतो हायपरबोलाचा. बट असा टँजंट फाइंड करायचा जो की याला पॅरलल आहे. म्हणजे याचा फक्त स्लोप उचलायचा आणि याच्या स्लोपमध्ये टाकायचा, विषय समाप्त. येऊन जाईल मग तुम्हाला.
असा टँजंट मिळेल जो की बेसिकली पॅरलल आहे याला, जो की याला पॅरलल, सॉरी याला पॅरलल आहे. ओके, नेक्स्ट. खूप केलेत बरं असे क्वेश्चन्स ऑलरेडी, इलिप्समध्ये, पॅराबोलामध्ये सेम असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. पाहत आहे. इफ इट इज पॉसिबल टू ड्रॉ टँजंट टू द हायपरबोला हॅव्हिंग स्लोप 2, बाबा स्लोप 2 असलेला टँजंट ड्रॉ करता येणं हे पॉसिबल जर का असेल, देन फाइंड इट्स रेंज ऑफ इसेंट्रिसिटी. हे बघ, कोणत्याही स्लोपचा टँजंट, परत सांगतो, जर का स्लोप 2 असलेला टँजंट ड्रॉ करता जर का येत असेल तर इसेंट्रिसिटीचं रेंज फाइंड करायचं आपल्याला. 2 स्लोप असलेला टँजंट जर का ड्रॉ करू शकत असाल तर इसेंट्रिसिटीचा रेंज पाहायचा आपल्याला. बघा यांनी काय केलं इथे. टँजंट हॅव्हिंग स्लोप एम इज गिवन बाय दिस इक्वेशन. बरोबर आहे, हा टँजंटचा इक्वेशन आहे. टँजंट हॅव्हिंग स्लोप मीन्स तो इक्वेशन. टँजंट हॅव्हिंग स्लोप 2 इज गिवन बाय, बस 2 टाकून द्यायचं इथे, संपला विषय. फक्त इथे 2 टाकायचं ना बाबा. 2 स्लोप असलेला टँजंट ड्रॉ करू शकतोय म्हणजे हे जे अंडर रूट मध्ये दिसतं ना 4a² - b², इट शुड बी ग्रेटर दॅन 0. टँजंटचं इक्वेशन आलं तर बोलाल ना ड्रॉ करू शकतो म्हणून. समजा आतमधलीच गोष्ट जर का निगेटिव्ह असेल तर अंडर रूट ऑफ निगेटिव्ह डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे अरे 4a² शुड बी ग्रेटर दॅन b². दॅट मीन्स 4 शुड बी ग्रेटर दॅन b² बाय a². नाही, इसेंट्रिसिटीचा रेंज विचारतात, बट आपल्याला माहिती इसेंट्रिसिटी मीन्स a² + b² डिवाइड बाय a². चला सेपरेट डिवाइड करा. e² इज इक्वल टू a² बाय a² कॅन्सल होऊन 1 बनेल, प्लस b² बाय a². आता सांगा तुम्ही b² बाय a²चा व्हॅल्यू हे 4 पेक्षा कसं आहे, कमी आहे की नाही. b² बाय a² इज लेसर दॅन 4. इकडून रीड करतोय, लेसर दॅन 4. 4 पेक्षा कमी आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू 4 आहे. मिनिमम व्हॅल्यू किती असेल b² बाय a² ची? 0 असेल, कारण की स्क्वेअर आहे. स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज पॉझिटिव्ह ऑलवेज. सो याचा ना मिनिमम व्हॅल्यू, याचा बेसिकली सॉरी याचा जो मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना, ओके, तो 4 आहे. कारण की याची व्हॅल्यू 4 पेक्षा कमी असं ते सांगतात. 4 पेक्षा कमी म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू 3.99999 असेल, म्हणजे ऑलमोस्ट 4 करा ना. सो e² इज इक्वल टू 1 + 4 करा. दॅट मीन्स e² इज इक्वल टू गाईज 5 बनतो, म्हणजे ईचा व्हॅल्यू अंडर रूट ऑफ 5 बनतो. ईचा व्हॅल्यू ना अंडर रूट ऑफ 5 बनतो. अरे पहा, अंडर रूट ऑफ 5 आणि 1 पेक्षा जास्त, बरोबर 1 पेक्षा जास्त असणारच ना. हे 1 प्लस इथे काहीतरी होणारच आहे, शेवटी 0 होईल जास्तीत जास्त. सो इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू 1 तर राहणारच ना, काही झालं तरी. सो 1 आणि √5च्या मध्ये असेल, 1 आणि √5च्या मध्ये असेल इसेंट्रिसिटी व्हॅल्यू. तर पाहून घ्या हे असं. जाऊ का रे बाबा पुढे. मी रब करतो. आता पुढे पहा काय विषय. पहा काय बोलतोय.
tangents drawn from point to the hyperbola make angle alpha beta with the x-axis. ठीक है, चलो ओके. If tan alpha into tan beta is 1, then find the value of c square minus d square. हाँ, हायपरबोला आहे. हायपरबोलाला जे आपण टँजन्स ड्रॉ करतोय, टँजन्स ड्रॉन फ्रॉम पॉइंट. कोणता पॉइंट येतो? सी कॉमा डी. सो गाइज या पॉइंट पासून या पॉइंट पासून जो हायपरबोलाला आपण टँजंट ड्रॉ करतोय, सी कॉमा डी या पॉइंट पासून हायपरबोला जो आपण टँजंट ड्रॉ करतोय, मेक्स अँगल अल्फा अँड बीटा, अल्फा अँड बीटा असा अँगल काहीतरी करतोय तो टँजंट. ठीक आहे. तर आपल्याला असं सांगतात की टॅन अल्फा इंटू टॅन बीटा, तर हे 1 नाही म्हणा. देन सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअरचा व्हॅल्यू ते आपल्याला विचारताय. सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअरचा व्हॅल्यू विचारताय ते आपल्याला. सी आणि डी मधलं रिलेशन विचारताय ऍक्च्युली. सी आणि डीचा व्हॅल्यू विचारताय आपल्याला ते. ओके, काय करू शकतो बघू आपण आता. तर आपल्याला आता माहिती टँजंटचं इक्वेशन, तर वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस और मायनस अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. हा ना रे टँजंटचा इक्वेशन असतो. ओके, हा आपला टँजंटचा इक्वेशन असतो. हायपरबोलाच्या टँजंटचा इक्वेशन आहे. ठीक आहे यार, चलो ओके. तर एक काम करा, दोन्ही साईडला स्क्वेअर करा. एम एक्स इकडे घेऊन स्क्वेअर करू शकता. वाय मायनस ऑफ एम एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू इकडे बनतं ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं बनतं. इथे एक्सपांड कराल तर एम स्क्वेअर मायनस ऑफ 2m एक्स वाय प्लस एम स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर बनतं. म्हणजे ठीक आहे, चलो ओके. काय करा, एम स्क्वेअरला जरा आणा इकडे. क्वाड्रेटिक बनवूया आपण एम स्क्वेअरच्या फॉर्ममधला. याला इकडे पहा, त्याला इकडे आणा एम स्क्वेअरला. बघ आत्तापर्यंत काय केलं सांगतो मी तुम्हाला. बरं सांगतोय, हा टँजंटचा इक्वेशन आहे. हा टँजंटचा इक्वेशन आहे. टँजंटच्या इक्वेशनला जर स्क्वेअर केला, असा आला, असा आला. हा टँजंटचाच इक्वेशन आहे. परत ज्यावेळेस तुम्ही हा इनपुट द्याल ना, म्हणजे जर का ज्यावेळेस तुम्ही फोर्स कराल की यार तो सी आणि डी मधूनच पास झाला पाहिजे टँजंट, म्हणजे एक्स 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 जागी सी, ओके, आणि वायच्या जागी डी असं जर का मी टाकेन समजा, तर तो काय बनेल पहा. ओके, अदरवाईज तुमच्याकडे असा पण ऑप्शन आहे की पहिले याला असंच राहू देतो मी. तर मी याला लिहिते वेळी असं लिहितो पहा. इथे एक्स आहे, सॉरी इथे एक्स स्क्वेअर. ओके, हां, इथे मी काय लिहितोय पहा, एक्स स्क्वेअर कॉमन करीन, एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर करीन. पहा ना, एक्स स्क्वेअर कॉमन केलं तर इथे एम स्क्वेअर, आणि हा तिकडे जाऊन मायनस झाला की मायनस ए स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर हे बघा आता, मायनस ट्वाईस एम एक्स वाय और ट्वाईस एक्स वाय इंटू एम असं लिहितो मी इथे. अरे यार एक मिनिट, काय सॉरी, एक्स स्क्वेअर कुठून कॉमन केला मी, एम स्क्वेअर कॉमन निघतो इथून आणि इथून. एम स्क्वेअर कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर देन मायनस ट्वाईस एक्स वाय, हे पहा ट्वाईस एक्स वाय इंटू एम वाय. ठीक आहे, प्लस इथे वाय स्क्वेअर आहे पहा, आणि हा मायनस बी स्क्वेअर तिकडे येऊन प्लस बी स्क्वेअर होतो. अँड दॅट इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर पुढे काय होतं पहा, एमच्या फॉर्ममधला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तर तुम्ही हा इनपुट टाका तरी आधी. एक्स जागी सी टाका आणि वाय जागी डी टाका. म्हणजे आपण असं डिमांड करतोय की या पॉईंटमधून पास होणारा टँजंट निघाला पाहिजे. ज्यावेळेस मी ते टाकतोय ना, एक्स जागी सी टाकला समजा, एक्स जागी सी, वायच्या जागी डी. ज्यावेळेस आपण तसं टाकतोय, वाय जागी काय डी. ओके, सो ज्यावेळेस आपण एक्स जागी सी टाकतोय आणि वायच्या जागी डी टाकतोय, तर हे असं काहीतरी इक्वेशन बनतोय. बरोबर. आता मग तसा हा जो काही इक्वेशन बनलेला आहे ना, हा एमच्या फॉर्ममधला क्वाड्रेटिक इक्वेशन असतो. कारण की ज्यावेळेस आपण हा इनपुट दिलेला असतो, सी आणि डीचा इनपुट दिला आहे, म्हणजे आपण फोर्स करतो की या पॉईंटमधून जाणारा टँजंट निघाला पाहिजे. मग या पॉईंटमधून तर 2 टँजंट जातात, मग त्या दोन्ही टँजंटचे स्लोप निघतात या इक्वेशनवरतून. कारण की हा क्वाड्रेटिक आहे ना एमच्या फॉर्ममधला, सो डेफिनेटली याला सॉल्व्ह केलं तर एमचे 2 व्हॅल्यूज निघतात. पण आपल्याला डिमांड असा आहे की एमचे 2 व्हॅल्यूज असे असले पाहिजे की त्यांचा प्रोडक्ट हा 1 असला पाहिजे. आणि टॅन अल्फा म्हणजे पहिल्या टँजंटचा स्लोप आहे, टॅन बीटा म्हणजे दुसऱ्या टँजंटचा स्लोप आहे.
त्या दोन्ही टँजंटचा स्लोपचा प्रोडक्ट हा 1 पाहिजे. आणि तुम्हाला माहिती क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये प्रोडक्ट ऑफ स्लोप इज गिवन बाय सी बाय ए. सी इज दिस वन डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर बाय ए इज दिस वन सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ स्लोप शुड बी 1. स्लोपचा जो प्रोडक्ट आहे ना तो 1 असला पाहिजे. हा जातो इथे. मग डी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस ऑफ ए स्क्वेअर राहतो. विचारलं काय बघा, तुम्हाला सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर विचारलं ना. सी स्क्वेअर डी स्क्वेअर इकडून मायनस होतो. सो सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर तिकडून प्लस ए स्क्वेअर बनतो. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आन्सर बनतो आपला. असे क्वेश्चन पण खूप केलेले आहेत सर्कलमध्ये पण, पॅराबोलामध्ये पण, इलिप्समध्ये पण झालेले आहेत. इव्हन ज्यावेळेस सर्कल एकदम स्टार्टिंगमध्ये शिकला होता आपण 11th स्टँडर्डमध्ये, त्यावेळी पण असे क्वेश्चन झालेले आहेत. सेमच पॅटर्न आहे क्वेश्चनचा, हर एक लेसनमध्ये येतो. इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, देन सर्कल. कुठे ना कुठे व्यवस्थित करून घ्या ना. एकदा व्यवस्थित करण्याचा प्रश्न आहे फक्त, नंतर बाय डिफॉल्ट येतच राहतं तुम्हाला तो. पुढे जातो काय. एक मिनिट. ओके, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे थोडासा. ओके, नेटचा प्रॉब्लेम झालेला. सो मे बी आता दिसतं तुम्हाला. ठीक, आता पाहा नेक्स्ट. पहा इथे काय बोलतोय. फाइंड इसेंट्रिसिटी ऑफ अ हायपरबोला विथ असिम्प्टोट्स. हे दोन असिम्प्टोट्स दिलेत बरं. फर्स्ट असिम्प्टोट इज 3x प्लस 4y इज इक्वल टू 2, आणि जो दुसरा असिम्प्टोट आहे तो 4x मायनस ऑफ 3y इज इक्वल टू 2. असे दोन असिम्प्टोट आहेत. असे दोन असिम्प्टोट्स असतील बघा हायपरबोला फर्स्ट असिम्प्टोट, सेकंड असिम्प्टोट. ओरिजिन म्हणून पास होतो बरं तो. नाही पण आता इथे ओरिजिन म्हणून पास होणार हे असिम्प्टोट दिसत नाही आहेत. नाही पण हे पण तर गरजेचं नाही की हायपरबोला पण स्टँडर्ड हायपरबोला असला पाहिजे, नाही का. हायपरबोला असेल तुमचा असा नाही का. समजतं का, लागतं का लॉजिक तुम्हाला. कसंही असू शकतो ना. मग काय गरजेचं आहे की ओरिजिन म्हणूनच पास झाला पाहिजे हायपरबोला, हे गरजेचं नाही आहे. असिम्प्टोट ओरिजिन म्हणून पास झाली पाहिजे हे गरजेचं नाही. स्टँडर्ड हायपरबोला असेल तर होईल पास. पण इथे नोटीस करायचं असं, याचा स्लोप जर का काढाल मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय, याचा पण जर का तुम्ही स्लोप काढाल मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय. ओके, तुम्हाला असं समजेल की याचा स्लोप इंटू याचा स्लोप जर का तुम्ही कराल ना, यू विल गेट -1. मीन्स असिम्प्टोट्स आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. जरा आठवतं का असिम्प्टोट्स कोणत्या केसमध्ये परपॅन्डिक्युलर होते? आठवत असेल तर सांगा बरं चॅट बॉक्सवरती. कोणत्या हायपरबोलाच्या केसमध्ये असिम्प्टोट्स परपॅन्डिक्युलर होते? इथे दाखवलं होतं पहा. जसं मी मागचा स्लाइड जातोय पहा काय. इथे आपण काहीतरी पाहिलं होतं ना, रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या केसमध्ये एक्स आणि वाय ए आणि बी सेमच असतात, 1 होतं. मग ते मग एका असिम्प्टोटचा स्लोप 1 बनतो, दुसऱ्या असिम्प्टोटचा स्लोप -1 बनतो. मग m1 इंटू m2 1 इंटू -1 कराल तर -1च बनणार. दॅट मीन्स स्लोप प्रोडक्ट ऑफ स्लोप -1 बनतो. मीन्स असिम्प्टोट्स आर परपॅन्डिक्युलर. हे केव्हा असतात? रेक्टँग्युलर हायपरबोलाच्या केसमध्ये असतात. आणि रेक्टँग्युलर हायपरबोलाचा इसेंट्रिसिटी हा √2 असतो. रेक्टँग्युलर हायपरबोलाचा इसेंट्रिसिटी हा √2 असतो, √2. बरोबर. सो आन्सर शुड बी √2 हियर. पहा इथे मार्क केलेला आन्सर हा √2 आहे, √2. ठीक आहे. आता इथे हा एक क्वेश्चन आहे पहा. मी जर सहज विचारतोय की हे सेशन्स तुम्ही कधी परत पाहता का? कारण की मला याची गॅरंटी आहे की ज्यावेळेस फर्स्ट अटेम्प्टमध्ये हा सेशन या स्पीडने नाहीच पूर्ण क्लिअर होऊ शकत.
3, 4, 5 वेळेस तुम्हाला नक्कीच पाहायला लागतं ते. तर मग कुठे जाऊन लाईक सर्व नोट्स प्रॉपर बनवू शकता, समजून घेऊ शकता व्यवस्थित. अदरवाईज जर का फक्त लाईव्ह सेशन अटेंड करत असाल तरी पण याचा यूज नाही बिलकुल पण, मी तुम्हाला याची गॅरंटी देतो. हां, ओनली वन टाइम म्हणतोय सोहम भाऊ, ओनली वन टाइम वाला आहेस म्हणूनच तू इलिप्स असा आन्सर दिला होता, मला माहिती येते. तो इक्वेशन नाही का. सो मी रिक्वेस्ट करतोय, उगाच टाइम वेस्ट नका करू. सोम, मी स्पेशली तुला सांगतो, जर का खरंच रिपीट बघायचं नसेल ना, तर मी तुला रिक्वेस्ट करतो की या सेशनचा मिनिंगच नाही आहे काही. अरे बघतो नको म्हणू, मी तर तुला फोर्स करतोय की बाबा लिव्ह कर हे, आणि इज ती सीईटी व्यवस्थित प्रिपेअर कर. तर एंडला जाऊन असं नको व्हायला की तू सीईटी मध्ये पण काही येणार नाही, जेई मध्ये पण काही येणार नाही, अशी स्टेज आली तर काय करणार तू सांग. मग हे 2 वर्ष क्लास लावण्याचा काय अर्थ आहे, तू सांग बरं. काय काय मिनिंग काय 2 वर्ष क्लास लावण्याचा. होतं बरं असं भरपूर मुलांसोबत. सो एकतर इन असाल तर लाईक फुल ऑन डेडिकेशन द्या, आणि मला तर गॅरंटी आहे याला तुम्हाला एक लाईक लाईव्ह सेशन ठीक आहे, बट याच्यानंतर आणखीन एकदा पाहायला लागतं. मग तो एकदा पाहते वेळी हळूहळू पाहायला लागतं. 1 तासाचं सेशन मे बी 3 तास लावायला लागतं, किंवा मे बी 3.5 तास लावायला लागतं, आणि त्याचे नोट्स बनवायला लागतात प्रॉपर. तसं मे बी तुम्हाला करायला लागतं. म्हणजे 3-4 वेळेस बघायला लागतं असं पण म्हणायचं नाही मला ॲक्च्युली, पण 1 तासाचं सेशन 3-4 तास पाहायला लागतं, पॉज करून थोडेसे नोट्स बनवून असं करायला लागतं. ठीक आहे. सो ते वर्क करतं, बरोबर ना. सोहम म्हणतोय जेई करायचं बाबा. ठीक आहे, कर कर. आता काय सांगणार तुला, नाही का. ठीक आहे, कर ना, मी कुठे नाही म्हणतोय, कर कर कर, करूया. ओके, हां, अजून टाइम देतो. हां, आणखीन कर अभ्यास, काही लोड नाही. ठीक आहे, पुढे जातो. चलो क्वेश्चन पाहूया आपण. फाइंड इक्वेशन ऑफ हायपरबोला विच पासेस, काय यार तो, विच हॅज these two lines as asymptotes and which passes through origin. हायपरबोला passes through origin, आणि हे दोघे असिम्प्टोट्स आहेत. मला तुमच्या माहितीच तर बघा, पेअर ऑफ असिम्प्टोट्सचं इक्वेशन काय होतं इथे पहा बरं. असिम्प्टोट्स डिस्कस केले होतं ना आपण. हे पहा, हायपरबोलाचं इक्वेशन x² बाय a² मायनस y² बाय b² इक्वल टू k होता, कॉन्स्टंट 1 होता. 1 इथे 1 होता ना, बरोबर ना. हायपरबोलाच्या इक्वेशन मध्ये इथे 1 असतो. बट पेअर ऑफ असिम्प्टोटचं इक्वेशन काय असतं माहिती का, सेम हायपरबोलाचं इक्वेशन असतो, फक्त तिथे 1 नाही 0 असतो. म्हणजे असिम्प्टोटचं प्रोडक्ट केला ना की असा हायपरबोला बनतो, फक्त भाई इथे 0 असतो, तेवढाच फरक आहे. या 0च्या जागी 1 टाकला, बरोबर, तर हायपरबोलाचं इक्वेशन बनतो. आता मी तुम्हाला काय सांगतो पहा बघा. ते म्हणतात पेअर ऑफ इक्वेशन ऑफ फाइंड इक्वेशन ऑफ हायपरबोला विच हॅज दीज टू ॲज अ असिम्प्टोट्स. अरे बाबा, ते दोघे असिम्प्टोट्स आहेत त्याचे. मग तुम्ही मला एक साधी गोष्ट सांगा, हे दोघे जर का असिम्प्टोट्स असतील तर असिम्प्टोटचा प्रोडक्ट केला की हायपरबोलाचं इक्वेशन आला पाहिजे. म्हणजे बस कॉन्स्टंट वेगळा असतो. हे बघा, पहिला असिम्प्टोट आणि दुसरा असिम्प्टोट, बरोबर. या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट करता तर पेअर ऑफ असिम्प्टोट बनतो हा. बट भाई, पेअर ऑफ असिम्प्टोट आणि हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये फक्त कॉन्स्टंटचा डिफरन्स असतो. मग या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट करतात, प्रोडक्ट केल्यानंतर काही ना काही इक्वेशन येईलच ना, प्लस कॉन्स्टंट पण येईल ना. मग हे ॲज इट इज ठेवायचं, बस कॉन्स्टंटची व्हॅल्यू वेगळी टाकायची, तर हायपरबोलाचं इक्वेशन येतो. बट आपल्या कॉन्स्टंटच्या जागी काय टाकणार आहेत तुम्ही, 0 टाकणार आहेत. वाय, बिकॉज ते बोलतायत की अवर हायपरबोला पासेस थ्रू ओरिजिन, म्हणजे सीचा व्हॅल्यू तर 0 असला पाहिजे ना. हायपरबोला जर का ओरिजिन म्हणून पास झाला तर सी हॅज टू बी 0, नाही का. हायपरबोला जर का ओरिजिन म्हणून पास झाला तर सीचा व्हॅल्यू 0 असला पाहिजे ना. समजतं तुम्हाला हे.
डन. पुढे जातो. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द हायपरबोला ॲट पॉईंट x1 y1. नाही का, नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करायचं. हे बघा, नॉर्मलचं इक्वेशन काही खूप अवघड नाही आहे. हायपरबोलाच्या केसमध्ये ॲट पॉईंट बोलतो बरं, ॲट पॉईंट x1 y1 या पॉईंटवरतीचं टँजंटचं इक्वेशन माहिती आपल्याला काय असतो, x1 बाय a स्क्वेअर मायनस y1 बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा इक्वेशन ऑफ टँजंट असतो ॲट दॅट पॉईंट. पण या टँजंटचा स्लोप काढू शकता का तुम्ही? मग टँजंटचा स्लोप निघाला तर नॉर्मलचा पण स्लोप निघतो. भाई पॉईंट तर माहितीच आहे, मग नॉर्मलचा स्लोप माहिती, नॉर्मलचा पॉईंट माहिती, मग नॉर्मलचं इक्वेशन काय अवघड आहे काढायला, बरोबर? हे असं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. खरं तर नॉर्मलचं इक्वेशन लक्षात ठेवलंच पाहिजे, हे पण गरजेचं नाही आहे बिलकुल पण, बरोबर? बट तुम्हाला ते आलं पाहिजे. जर का हा पॉईंट दिला त्यांनी तर इन्स्टंटली टँजंटचं इक्वेशन असं काढा. मग त्या टँजंटच्या इक्वेशनवरून टँजंटचा जो काही इक्वेशन असेल त्याच्यावरून त्याचा स्लोप काढा. स्लोप काढला टँजंटचा की नॉर्मलचा स्लोप निघतो. हा पॉईंट माहिती आहे, नॉर्मलचं बाय डिफॉल्ट इक्वेशन निघतं. सो तुम्ही नॉर्मलचं इक्वेशन फाइंड करू शकता. जर का इथे हा क्वेश्चन बघाल ना, काय म्हणता माहिती का, फाइंड इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दी हायपरबोला हॅव्हिंग स्लोप 1/3 मध्ये. नॉर्मलचा स्लोप 1/3 म्हणजे टँजंटचा स्लोप -3. टँजंटचा स्लोप -3 मीन्स dy/dx -3. सो dy/dx -3 होईल असा पॉईंट तुम्हाला शोधायला लागेल. मग तो पॉईंट x1 y1 निघतो. आणि मग स्लोप माहिती, तो पॉईंट माहिती, मग इक्वेशन निघतो. टँजंटचा पण इक्वेशन निघतो, नॉर्मलचा पण इक्वेशन निघतो. ठीक आहे, एक आहे म्हणजे कन्व्हेन्शनल प्रोसेस. आता मी जे सांगितलं तेच केलेलं इथे. बघा जरा सॉल्व्हिंग जर का तुम्ही पाहून घ्याल व्यवस्थित तर लाईक क्लिअर होऊन जाईल. पण त्या व्यतिरिक्त एक दुसरा मेथड मी तुम्हाला इथे सांगतोय पहा. मी डायरेक्टली सांगतोय नॉर्मलचं इक्वेशन काय असतं. इक्वेशन ऑफ नॉर्मल इज गिवन बाय, आता हे सेंगेजमध्ये दिलं नाही तसं, बट पहा इथे लिहून टाकतोय मी. इक्वेशन ऑफ अ नॉर्मल इज गिवन बाय y इज इक्वल टू mx प्लस और मायनस y इज इक्वल टू mx प्लस और मायनस m ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस ऑफ b स्क्वेअर m स्क्वेअर. पाहून घ्या, हा ना मुलांना नॉर्मलचं इक्वेशन असतं. दिस इक्वेशन ऑफ नॉर्मल हॅव्हिंग स्लोप m. तुम्हाला हायपरबोलाचं इक्वेशन दिला इथे, पण हायपरबोलाचं इक्वेशन दिलं म्हणजे a दिला b दिलाय, m पण तर त्यांनीच दिलाय. मग या इक्वेशनमध्ये डायरेक्ट सबस्टिट्यूट केल्याने पण आन्सर मिळतं, डायरेक्टली आन्सर मिळतं. तुम्ही a b आणि m चा व्हॅल्यू टाकून पहा, तुम्हाला हे इक्वेशन मिळतात का मला फक्त सांगा. चलो चॅट बॉक्स होती सांगा बरं, ते इक्वेशन तुम्हाला मिळतात का हे तुम्ही मला सांगा प्लीज. टाकू शकता का तुम्ही? ए आणि बीचा व्हॅल्यू माहिती का तुम्हाला कसं काढायचं? इथून ए आणि बीचा व्हॅल्यू माहिती का कसं काढायचं असतं? 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज टू 1. 1 जातो इकडे डिवाइड होतो, इज टू 1च राहतो. मग x स्क्वेअर बाय 1/3 बनतं, x स्क्वेअर बाय 1/3 बनतो, मायनस y स्क्वेअर बाय 1च बनतं, दॅट इज इक्वल टू 1. a स्क्वेअर व्हॅल्यू इज 1/3, b स्क्वेअर व्हॅल्यू इज 1. सो a स्क्वेअरच्या जागी 1/3, b स्क्वेअरच्या जागी 1 टाका. स्लोप माहितीच आहे, स्लोप पण ते 1/3च डिमांड करतात. एमचं पण जागी 1/3च टाका, तुम्हाला हाच इक्वेशन मिळतो. उगाच न सॉल्व करता यस तोच इक्वेशन मिळतो असं नका म्हणू. स्पेशली सोहम हंसे तसं नाही म्हणणार ना तू? काय रे हो? हा तुमच्या नोट्समध्ये आला पाहिजे पॉईंट. हा तुमच्या नोट्समध्ये आला पाहिजे पॉईंट. ठीक आहे.
पुढे जातो मी. पहा हे 2 पॉईंट्स जस्ट आता लिहून देतो मी तुम्हाला, जास्त काही न्यूमेरिकल नाही घेणार याचे. कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट, बाहेरच्या पॉईंटवरून कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट, सेम इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, सेम फॉर्म्युला अगेन. हायपरबोला आपला दुसरा पार्ट ड्रॉ नाही करता हायपरबोलाचा, एक कोणताही बाहेरचा पॉईंट असेल, तिथून जर का समजा तुम्ही 2 टँजन्स ड्रॉ केले, कोणताही बाहेरचा पॉईंट आहे, इथून जर का हा एक टँजंट ड्रॉ केला, इथे एक टँजंट ड्रॉ केला, तर हे जे टचिंग पॉईंट्स आहेत ना, हे जे टचिंग पॉईंट्स आहेत, त्या टचिंग पॉईंटला जॉईन करणारा जो कॉर्ड बनतो त्याला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट बोलतो. लेट दिस पॉईंट बी x1 y1. ओके, तर त्या कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्टचं इक्वेशन काय असतं माहिती का? इथे पहा, इथे इक्वेशन ऑफ कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट इज गिवन बाय, तो जो टँजंटचा इक्वेशन असतो ना त्याच्यामध्येच तो बाहेरचा पॉईंट टाकायचा असतो. x(x1) by a square minus y1 by b square minus of 1 is equal to 0 is the equation of chord of contact. टँजंटच्या इक्वेशन मध्येच तो बाहेरचा पॉईंट टाकायचा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉर्ड ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो. टँजंटच्या इक्वेशन मध्येच तो बाहेरचा पॉईंट टाकायचा. हे आपण इलिप्स मध्ये पण केलं, पॅराबोलामध्ये पण केलं, बरं, म्हणून मी रिपीट नाही सांगत आहे. ओके, सो हा इक्वेशन तुम्हाला पार्टच ठेवायचा. आणि त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ अ कॉर्ड विच इज बायसेक्टेड ॲट पॉईंट x1 y1. म्हणजे समजा तुम्हाला जर का असं कोणी विचारलं की यार एक अशी कॉर्ड, एक असा पॉईंट आहे x1 y1, हा मिड पॉईंट असला पाहिजे असा कॉर्ड ड्रॉ करा, हा मिड पॉईंट असला पाहिजे असा कॉर्ड ड्रॉ करा. ओके, हे पहा मिड पॉईंट, हा मिड पॉईंट असला पाहिजे असा पॉईंट जर का ड्रॉ करायचा असेल तर त्याचं इक्वेशन हा असं असतं. पहा, t इज इक्वल टू s1, टँजंट इज इक्वल टू s1. टँजंटचं इक्वेशन लिहायचं पहिले, बघा इथे दाखवतोय. टँजंटचं इक्वेशन x(x1) by a square minus y1 by b square. टँजंटच्या इक्वेशनमध्ये तो पॉईंट टाकायचा आणि इज इक्वल टू s1 मीन्स वॉट, हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये तोच पॉईंट टाकायचा. नाही, हे पण इव्हन इलिप्समध्ये पण केलेलं, इलिप्समध्ये पण केलेली गोष्ट आहे ही, सेम गोष्ट. जर का x1 y1 हा पॉईंट तुम्हाला मिड पॉईंट पाहिजे असेल या कॉर्डचा, x1 y1 हा मिड पॉईंट जर का पाहिजे असेल या कॉर्डचा, ओके, तर बेसिकली त्याचं इक्वेशन हे असं असतं, x(x1) by a square minus y1 by b square इज इक्वल टू हे असं आहे. पहा इथे इज इक्वल टू s1 मीन्स हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये तो पॉईंट टाकायचा, x1 y1 वाला पॉईंट. तर इतके आर्टिकल्स आहेत आणि एक लास्ट आर्टिकल बाकी फक्त आता इथे फास्टमध्ये सांगतो फक्त. हा रेक्टँग्युलर हायपरबोला. नाही, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, √2 इसेंट्रिसिटी असते, a इज इक्वल टू b असतो, a इज इक्वल टू b असतो. आणि तो रेक्टँग्युलर हायपरबोला असा आहे, समजा असा, इथे एक असा असतो आणि इथे एक असा असतो, इथे पण एक आहे. नाही, पण या रेक्टँग्युलर हायपरबोलाला ज्यावेळेस तुम्ही रोटेट करता ना, 45 डिग्रीने ज्यावेळेस तुम्ही रोटेट करता, म्हणजे हा पहा हा जो ॲक्सिस आहे तुमचा, सॉरी, हा जो ॲक्सिस आहे तुमचा, या ॲक्सिसला 45 डिग्री रोटेट केलं की असा ॲक्सिस बनतो, या डायरेक्शनमध्ये ॲक्सिस बनतोय तुमचा. सो तुमचा नवीन हायपरबोला आता असा बनलाय, असा बनलाय भाऊ तुमचा नवीन हायपरबोला. आणि मग या हायपरबोलाचं जो इक्वेशन असतो ना, दॅट इज xy इज इक्वल टू c² असं असतं. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, c² असं दाखवायचं आहे आपल्याला तिथे. सो जर का xy इज इक्वल टू सम कॉन्स्टंट असं जरी इक्वेशन असेल ना, तर तो हायपरबोलाचाच इक्वेशन असतो. हे तुम्हाला समजून घ्यायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस हायपरबोला x² by a² minus y² by b इक्वल टू 1 असंच असलं पाहिजे हे गरजेचं नसतं. तुम्ही त्याला 45 डिग्रीने जर का रोटेट कराल, ओके, तर तो जो नवीन हायपरबोला बनतो त्या हायपरबोलाचं इक्वेशन हे xy इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं. मग तुम्ही बघितलं असेल ना कधी कधी y इज इक्वल टू सम c by x असं काहीतरी इक्वेशन असतो पहा. सो हायपरबोलिक कर्व आहे असं बोलत असतो आपण त्याला. 1/x असेल किंवा 2/x असेल किंवा 3/x असेल. सो तो कर्व हायपरबोलिक कर्व असतो. ही गोष्ट लक्षात ठेवाल. xy इज इक्वल टू कॉन्स्टंट असला पाहिजे तर तो हायपरबोला असतो. ओके, सो इथे हायपरबोलाचं थिअरी कंटेंट एंड करतोय. याच्या व्यतिरिक्त काही बुक्समध्ये तुम्हाला पोल, पोलार असे काही आर्टिकल्स मिळतील.
ओके, जे की जेईच्या स्कोपच्या पूर्णपणे बाहेर आहेत. आता तुम्ही इव्हन प्रिव्हियस जेईचे क्वेश्चन्स बघाल तर तिथे मिळणार नाही तुम्हाला. ओके, थोडंसं बाहेरचाच पॉईंट आहे तो, सो जस्ट नाही केलं तरी चालेल, काही लोड नाही. ठीक आहे. तर हा सेशन यूट्यूबवरती पण जाईल, मी अपलोड करूनच देईन तसं. तर एकच मिनिट, रेकॉर्डिंग बस मी इथे थांबवतोय.